प्रथम मी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आधी संतोष अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सगळा समाज आमचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला अगदी मौतीपर्यंत तिथपर्यंत गेलेला. त्या मौतीमध्ये आमचा काहीही म्हणजे त्या आरोपींना फाशीची सजा व्हावी ही सगळ्याची इच्छा आहे. पण ह्याच्या आडून जे मनोज जरांगे आष्टीचा काळा सुरेश धस बिन मिशाचा वाघ यांनी जे राजकारणाच्या म्हणजे मुद्दाम राजकारणामुळे जर बदनाम करायचं तर तो बी आमचा समाज मान्य करणार नाही. भाजपचे आमदार आहेत, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, एकच महायुतीचे घटक आहेत दोन्ही. नाही ते जाणीवपूर्वक आहे, त्याला जातीवादाचं वळण लावायचं. बरोबर आहे, त्यांना मुद्दाम जातीवादाचं वळण लावायचंय. ही एक साहेबांची जात बारकी हलकी आहे म्हणून त्यांना थोडं वेगळं वाटतं. पण ही हलकी जात का आहे की आदरणीय देशाचे नेते ह्यांना दाखवून दिले तिथून मतदारांना की हलकी जात कशी आहे हे त्यांनी बी ध्यानात ठेवलं. पण त्याच्यावर जाणीवपूर्वक आरोप करू हे करू नये. सकल बहुजन समाज धनंजय मुंडे साहेबांसाठी रस्त्यावर उतरला तर ह्यांना बी वागणं समाजात तेढ निर्माण करणारा गुन्हाही दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आणि हा सर्व जमाव जो आहे तो आता खेड पोलीस ठाण्याच्या समोर जमला आहे आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जे ते आग्रही असल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अमित आडेसर धनंजय मुंडे साहेबांचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने वंजारी समाज या ठिकाणी जमलेला आपण पाहतो. तर मध्ये ओबीसी बहुजन समाज या ठिकाणी जमलेला आपण पाहतो. तर मध्ये 4 आरोपी आहेत, यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं काय सांगाल मोठ्या संख्येने आपण केज पोलीस ठाण्यासमोर मागणी? मनोजदादा जरांगे पाटील जे आहेत ते सतत समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम करत आहेत. स्वर्गीय संतोष देशमुख यांना तर नक्कीच न्याय मिळावा. पण मनोजदादा जरांगे आईमाई कुठं समाज 2 जिल्ह्यातून लोक आणून मारतो ही जी त्यांचं वक्तव्य आहे, बेताल वक्तव्य, त्या अनुषंगानं या केज पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याशिवाय त्यांचं जे बेताल वक्तव्य ते बंद होणार नाही, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्याबरोबर सुरेश धस जे आहेत ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा काही त्यांच्याकडे पुरावा नसताना रिकामे ॲलिगेशन्स करतायत साहेबांवर, धनंजय मुंडे साहेबांवर, ते पण अगदी चुकीचे आहेत. त्याचा पण आम्ही निषेध करतो. गुन्हा दाखल करण्यात यावा अशी यांची प्रमुख मागणी आहे. आता आपण पोलीस स्टेशनमध्ये आला, काय विनंती केली पोलिसांना, पोलिसांकडे काय? आम्ही सर्व ओबीसी समाज इथं माननीय धनंजय मुंडे साहेबांवर जे ॲलिगेशन करतात, संतोष देशमुख याला न्याय मिळावा ही आमची सर्वांची ती भावना आहे. त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण हे समाजाचे तेढ काय पुरावे नसताना काही जे आगाऊचं बोलायचं, याला घरात घुसतो त्याला मारतो, हे त्या जरांगे पाटलानं कुठं हेच करतो, धाराशिवची लोक आणतो, हे करतो, बांगड्या आमच्या भेटत भरलेला नाही साहेब. राईट सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे माहिती आहे का, विषय जातीचं तेढ ते निर्माण करतात. खाली ग्राउंड लेवलला मराठा समाज आमचा मित्र आहे, आम्ही मराठा समाज आम्ही मित्र आहेत. आमचं खाली ग्राउंड लेवलला आम्ही सगळे बसतो उडतो. आणि हा विषय असताना त्यांनी जे जाती गोरगरिबांचा आम्ही सर्व समाज इथं हसून खेळून राहतो, एका जागेवर सगळं राजकारण करतो. आम्ही चुकीचं थोडे वागत नाहीत. आणि असं हे चुकीचं हे वक्तव्य करून ग्राउंड गोरगरिबांचं वितुष्ट निर्माण करायचं काम हे करतात. आणि ह्याला हे धनंजय मुंडे साहेबाला ह्या गावात येऊ देत नाही, त्या गावात येऊ देत नाही. तुम्हाला येऊ देतील का? त्याला नाही येऊ देत तुम्ही का? हे महत्वाचं आहे. असं साधं नाही, पेटलं तर सगळं राड ह्याकडे तिकडे पेटून जाईल. आम्ही सुखाला समृद्धीने खायलो, हसून खेळून सगळं समाज एकत्र आहे. ह्याच्यामध्ये विशिष्ट करायचं काम यांनी करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतो. आता आपण म्हणतो की मनोज जरांगे पाटील गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण याच प्रकरणात मनोज जरांगे पाटील गुन्हा दाखल झाला गुन्हाही मागणी देश तालुक्यातील सर्व समाजाच्या लोकांची भावना आहे. जरांगे पाटील आमदार सुरेश यांनी जे बेताल वक्तव्य करायला यांच्यावर कुठेतरी रोख लागावी, प्रशासनानं त्यांच्यावर अंकुश लावावा, याच्यासाठी आम्ही सगळे जमले. प्रथमतः सांगायचं म्हटलं तर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सुद्धा खूप प्रयत्नशील आहोत. परंतु स्वर्गवासी अण्णा देशमुख यांच्या मृत्यूच्या मागं हे जे राजकारण चालू आहे ते राजकारण थांबावं प्रशासनाला आमची अशी विनंती आहे. कारण
आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवर ही इकडची भाषा करणं हे कितपत योग्य, कशामुळे संविधानिक पदावर आहे काय? ठीक आहे, तुम्हाला त्यांच्या बाबतीत काही जर ॲलिगेशन्स करायचे आहे तर तुम्ही रितसर करा ना काय? परंतु विनाकारण शोकसभा किंवा आक्रोश मोर्चा अरेंज करायचा आणि त्याच्यात बेताल वक्तव्य करायचं, काही बोलायचं, आम्ही खपवून घेणार. आम्हाला प्रशासनाला विनंती करायची काय, हे जे चाललंय दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं वितुष्ट कारभार जो चाललेला आहे हे थांबवावा आणि हे थांबवून काय त्याच्यावर कारवाई करावी, याच्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलो आहे. प्रथम आणि काय म्हटलं तर आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही बघत असताल, आत्तापर्यंतचे जेवढे मोर्चे झाले, संतोष अण्णा देशमुख यांच्यासाठी मोर्चे झाले, बीडचं झालं, काय म्हटलं परभणीचं झालं, पुण्याचं झालं, ह्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा काय राजकीय जास्त बोलल्या जातं आणि खास करून एका विशिष्ट समाजाच्या नेत्यावर काय आणि टार्गेट केलं जातं. विशेष म्हणजे वंजारी समाजाचा नेता आहे, तुम्हाला काय म्हटलं तर त्याला पाडता आलं नाही, 1,41,000ची लीड तुम्हाला खपना गेली, म्हणून हे सगळ्या गोष्टी करायला त्यांच्या आरोपांना सगळं पाहिजे असं म्हणतात. त्यांच्यासाठी तुम्ही आज